हा बोला. मी दत्तात्रय पांडुरंग गंजे, राहणार गंजेवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. 1995ला माझ्या जमीनलगत तलाव झाला. त्या तलावामुळं माझ्या जमिनीचं अतोनात नुकसान झालंय. 1995ला तलाव झाला. तर मी 2014 पासून शासनाला विनंती अर्ज करीत वर्षाला अर्ज देत गेलो. कलेक्टरला दिला, समजायला अर्ज दिलं. कुणीही आजपर्यंत विचार केलेला नाही. काय कालानंतर त्याने दुरुस्ती केली, ती दुरुस्ती नीट झाली नाही. माझं कमीत कमी 11 एकर जमीन नापीक आहे माझी. ह्या अडचणीमुळं माझ्या घरातली 2 माणसं पैशा वाचून नाही दवाखान्यात नेल्या वाचून वारली. भाऊ वारला, वडील वारलं, मी बैल विकली, म्हशी विकली. आर्थिक अडचण. शेवटी 2 एकरातली 2 लाखाची खाजगी देण्यासाठी माती विकली. एवढी परिस्थिती झाली की आज जगणं मुश्किल आहे माझं. भयानक संकट आहे माझ्यावर. मी जगू शकत नाही. तलाव केव्हा झालाय? 1995ला तलाव झाला. हे तलाव झाला तेव्हा ही लाईन होती का? लाईटची लाईट नव्हती. लाईट होती अगोदर. टॉवर लाईन अगोदरच्या तलाव पुन्हा झालाय. तरी तलाव बांधला त्याच्यावर? हा, बांधला. तुळजापूरच्या ह्या जमिनीवर कर्ज किती आहे आणि ते कर्ज भरलंय का? म्हणजे बँकेकडून काय हे आहे तुम्हाला? बँकेकडून नोटीस आली, त्या कोर्टात केस गेली आहे. कोर्टात हजर व्हा म्हणून नोटीस आली त्या. मी अजून हजर बी झालो नाही त्यांच्याबद्दल. किती कर्ज उचललं होतं आणि कशासाठी कर्ज घेतलं होतं? शेष जमिनी दुरुस्तीसाठीच कर्ज उचललं. ती काय स्वतःहून 1000 फूट चारी खांदी ही केली, पाण्याचा प्रयत्न केला काढायचा, का उपयोग झालेला नाही. तुम्ही तलाव दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांना भेटलात का? भेटलो. अधिकाऱ्यांनी दुरुस्ती केली का? म्हणजे विभागानं, जलसंधारण विभागानं दुरुस्ती केली का याची? केली, पण ती काय उपयोगाची झाली नाही. लावली जेव्हा करून गेली निघून. किती खर्च परिस्थिती झाली. किती खर्च? कमीत कमी 10 लाखाचं काम झालंय तलावाचं. आता परत होणार आहे का? आता पुन्हा 20 लाखाची मंजुरी आली आहे म्हणते ती. आम्ही करून देतो. इथपर्यंत येऊन वाहन घेऊन आलते. मी काम करू दिलं नाही त्याला. माझा विचार केला तर बरं, नाही तर मी काम करू देत नाही म्हणलं त्याला. काय माझी जी नुकसान भरपाई आहे जी झालेली, कधीपासूनची? 1995 पासूनची जी नुकसान झाली आहे ही मला नुकसान भरपाई मिळावी. माझी जमीन मला कायमस्वरूपी खायाबसरी दुरुस्त करून द्यावी. कृषी विभागाने त्या नुकसानीचा कधी पंचनामा केलाय का? हाई केलाय पंचनामा. काय अहवाल आहे पंचनामा? अहवालात ते काय लिहिले? माझं नाव रोहित दत्तात्रय गंजे, राहणार गंजेवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. सदरी तलाव गंजेवाडी आमच्या शेतामध्ये गट क्रमांक 364-65 मध्ये असून या तलावाच्या गळतीतून आमची जमीन 11 एकर नापीक झालेली आहे. सदरी तलावाच्या गळतीमुळे आमचे नुकसान भरपूर झाल्यामुळे वडिलांनी 1995 पासून आर्थिक नुकसान, म्हणजे माझा जन्म 2000 साली झाल्यामुळे, जसं मी जन्मलो त्या सालापासून ही जमीन मला नापीक पडीकच दिसली. जसं मी लहानपणापासून शेतात येतोय तेव्हापासून ही जमीन नापीकच दिसत आहे. परंतु वडिलांनी 2014 पासून, त्याच्या अगोदरही वडिलांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार साहेब, जलसंधारण अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांनी केवळ आमच्या वडिलांना गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे. परंतु वडिलांनी आम्ही 2 भाऊ व 3 बहिणी असून आम्हाला बहिणींच्या विवाहासाठी ICICI बँक तुळजापूर यांच्याकडून 9 लाखाचे कर्ज घेतले व भावाच्या नावे HDFC बँक यांच्याकडून कर्ज घेऊन 14 लाखाचे कर्ज घेऊन आतापर्यंत आम्हाला उदरनिर्वाह आमच्या वडिलांनी केला. परंतु आम्ही वेळेवर हप्ते न भरू शकल्याने, जमीन नापीक झाल्यामुळे, 1ही रुपयाचे उत्पन्न नाही निघाल्यामुळे आम्हाला बँकेचे हप्ते भरणे झालेले नाही. सदरील बँकेने आमचे हे प्रकरण कोर्टात घातले असून आमच्या वडिलांना पैसे भरले नाही तर तुमची जमिनीवर जप्ती येईल असे सांगितले आहे. परंतु वडिलांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार साहेब यांना वेळोवेळी कळवूनही आमच्या वडिलांना केवळ प्रशासनाने गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे. परंतु आम्हाला आता अशी परिस्थिती आहे की आम्ही केवळ शेतीवर आधारित आहोत. मी आता वडिलांनी काही आर्थिक अडचणीनुसार मला शाळाही शिकवण्याचं काम झालेलं नाही. केवळ आर्थिक अडचणीनुसार आम्हाला शिक्षणही घेता आलेलं नाही. केवळ मी आता 400 रुपये मजुरीने असून आम्हाला आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. परंतु वडिलांनी काही खाजगीकडूनही सावकाराकडून कर्ज घेऊन 4-5 लाख 10 लाख अशी कर्ज घेऊन सावकाराकडून
त्यांचेही फेडणे झाल्यामुळे इतर 2 एकर जमीन असून तिथली सावकाराची माती विकून सावकाराचे कर्ज फेडण्याचं काम केलं. परंतु अजूनही सावकार आमच्याकडे आमच्या आईची सोने गहाण ठेवून, परिस्थिती आमची हे असल्यामुळे सोने गहाण ठेवूनही आम्हाला आमचा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. हे एवढे करूनही आमच्या एवढे समस्या सांगूनही जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, मृदा जलसंधारण अधिकारी साहेब यांना आमच्या विनंती करूनही एवढी माहिती दाखवूनही त्यांनी आले होते बघायला की बाबा ही जमीन अशी आहे तशी आहे. केवळ आम्हाला गाजर दाखवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे. परंतु आम्हाला या आर्थिक सामन्यातून, संकटातून न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे. आमच्या वडिलांनी जवळजवळ 2014 पासून ते 2025 सालापर्यंत निवेदन देऊन कृषी अधिकारी पाहणीला आले. आमच्या वडिलांनी 2022 साली कृषी मंडळ अधिकारी यांना अर्ज केला की बाबा माझी जमीन नापीक आहे, तुम्ही बघा, शासनाला पाठपुरावा करा, काहीतरी आमचा मार्ग काढा. त्यांनी स्थळ पाहणी अहवाल दिला व त्यांनी सांगितले की बाबा मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान होऊन त्यांची जमीन नापीक झालेली आहे. याचा अहवाल सदरील कार्यालयात आम्ही मृदा जलसंधारण अधिकारी, जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब तुळजापूर यांना सगळ्यांना दिला. केवळ मृदा जलसंधारण अधिकारी म्हणते की आमच्याकडे याचा 1 रुपया आम्ही तुम्हाला मोबाईलला देऊ शकत नाही. आता तळ त्यांचे सगळे, तलाव त्यांचा, मग आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की जिल्हाधिकारी साहेब त्यांना सांगतात हे केवळ उडावडीचे आणि गाजर दाखवण्याचं काम आम्हाला करण्यात आलेलं आहे. आम्ही आता आम्हाला केवळ एकही पर्याय उरलेला आहे की आता बँकेने आम्हाला तगादा लावले असून घरी येऊन बसून आम्हाला जिल्हा न्यायालयात असं त्यांनी प्रकरण दाखल केलेलं आहे. आम्हाला जर कर्ज नाही भरले तर जमीन, केवळ आम्हाला हीच जमीन शिल्लक उरलेली असून आम्हाला जगण्याचं साधन जमीनच असून आम्हाला केवळ 10 एकर नावाला जमीन असून नापीक होऊन आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. केवळ आम्हाला आता न्याय मिळवून द्यावा ही शासना दरबारी आमची मागणी आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.